नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट। काल दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी बनावट पासचा वापर करून एसटीने विनातिकीट प्रवास। देऊळघाट येथे प्रवासी पोलिसांच्या ताब्यात। एसटी महामंडळाच्या बसमध्ये बनावटरित्या दुरुस्ती केलेल्या पासचा वापर करून विनातिकीट प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला देऊळघाट येथे पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आल्याची घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार चरणसिंग जलमसिंग राजपूत, राहणार गाळण, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव, हा प्रवासी पाचोरा ते देऊळघाट असा एसटी बसने प्रवास करत होता। प्रवासादरम्यान वाहकाने कंडक्टर तिकिटाची मागणी केली असता सुरुवातीला संबंधित प्रवाशाने स्टॉप आहे असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर त्याने स्वतःकडे प्रवासाचा पास असल्याचे सांगितले। वाहकाने पासची तपासणी केली असता पासवरील वैधता संपलेली असल्याचे निदर्शनास आले। अधिक बारकाईने पाहणी केल्यावर पासवरील संपलेली तारीख स्वतः पेनाने बदलून वाढविल्याचे आढळून आले। तसेच संबंधित पास हा सी.जे. पाटील या व्यक्तीच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाले। त्यामुळे पास हा चरणसिंग राजपूत यांचा नसल्याचेही उघड झाले। दरम्यान वाहकाने संबंधित पास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता प्रवासी देऊळघाट बसथांब्यावर उतरून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला। मात्र तेथे कार्यरत असलेल्या देऊळघाट पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत त्याचा पाठलाग करून त्याला पकडले व चौकीत आणले। या कारवाईत होमगार्ड प्रवीण सुसर, विष्णू साबळे तसेच महिला होमगार्ड मीना सुरोशे यांनी तातडीने प्रतिसाद देत उल्लेखनीय कामगिरी बजावली। त्यांच्या सतर्कतेमुळे संशयितास पळून जाण्यात अपयश आले। या प्रकरणी एसटी महामंडळाकडून तसेच संबंधित यंत्रणेकडून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याची माहिती मिळाली आहे। जिथून मागून आला ना तिथपासून सही बात है। चलो पैसे त्याचं पूर्ण तिकीट गेलं भैया काय अंतर्यानंतर या गाडीत बसू दे। साहेब अच्छे चलो